ढोंडेवाडी ससेवाडी विपक्ष खेळत असताना पाहायला मिळेल. आसरे बोरगाव या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. 4 गावांना एकत्रित करून 2 संघ बांधण्यात आले आहेत. महत्वपूर्ण हे सामना निश्चित पाहायला मिळेल. चला थोडीशी घाई करा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विदिन 20 मिनिट्स मध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. स्ट्राइक एंड वरती दशरथला आपण पाहत आहोत. दशरथ आणि त्याच्या साथीला सतीश सनज. विदिन 20 मिनिट्स मध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट व्हायला हवी, याकडे लक्ष वेधूयात. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती शुभम. पहिलं षटक सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवान. दोन्ही संघांमध्ये 4 गावांचे खेळाडू एकत्रितपणे हा संच जो आपण पाहत आहोत. पहिला बॉल वेगवान उजव्या सीच्या बाहेर. अधिकचा वेग, प्रचंड वेग, वेगावरती स्वार होऊन केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली शुभमच्या माध्यमातून. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय, डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा जो पाहायला मिळालाय. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने, इरादे स्पष्ट केल्यात. पुन्हा एकदा हा बॉल टेक ऑफ घेणारा परंतु दिशाहीन राहिला आहे. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. कोपर खेळण्याच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी, असाच काहीसा प्रकाप आणि प्रताप इथे पाहायला मिळाला. अतिरिक्त धावसंख्येने अकाउंट ओपन केलंय टीमचं आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे. एक धावफलकावरती आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला, टॅप केला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक जास्तीचा पॅटर्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळता दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दशरथ देखील चांगल्या रीतीने धावतोय. इथे रनिंग बिटवीन विकेट चांगली पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी रन्स देखील इथे कंप्लीट होती. 3 आल्यात. फेकी चांगली पाहायला मिळाली नाही, याचा फायदा इथे उचललाय. खेळपट्टी आता ओलसर झाली आहे. पावसाळी क्रिकेट हे यात तऱ्हेचं राहिलंय. पाऊस पडण्याआधी काहीसं क्रिकेट वेगळं राहतं. फिरकीपट्टूला मदत देते खेळपट्टी सुकी असल्या कारणाने, आणि जसा पाऊस पडतो ना तशी खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजीला मदत देत असताना पाहायला मिळते. आणि म्हणून की काय पावसाळी क्रिकेट हे नाविन्यपूर्ण पाहायला मिळतं. हा बॉल वेगवान होता. आडव्या बाटने ऑन साइडला केलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सतीश सनस च्या बॅट मधून एक सिंगल येत असताना अजितला आपण पाहिलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेक चांगली झाली, धाव मिळाली. एक संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 4. मोठे फटकेबाजी, टोले जंग फटकेबाजी तुम्हाला करावे लागेल. 5 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू खोलात पाहायला मिळाला. थेट या स्टँडचा वेध प्लेड ऑन. खेळाडू क्रमांक पहिला बाद. अक्षरांचा असणारं लक, 2.5 अक्षरांचा असणारं भाग्य, 3 अक्षरांचा असणारं नसीब, 3.5 अक्षरांचा असणारं किस्मत. याहूनही मोठा शब्द आहे मेहनत. आणि ती मेहनत तुम्हाला इथे करावीच लागेल. पाऊस आलाय, थोडंसं पावसाचं सावट पाहायला मिळालं. खेळपट्टी थोडी ओलसर झाली आहे. इथे बॉल स्पीड होईल, वेगाने येईल. अपेक्षेपेक्षा जास्तीचा वेग गोलंदाजाने धारण केला तर चेंडू प्रचंड वेगाने आपल्यापर्यंत येईल. 5-1 सध्या परिस्थिती शुभमला मिळालं. यश बाद होणारा खेळाडू अर्थात दशरथ बाद झालाय. नवीन बॅटर किरण मैदानाच्या आतमध्ये. किरण ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू अराउंड विकेटने वेगवान टाकला. बॅटचा स्टिकर जवळ लागला. ऑन साइडला फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. तद्वर मात्र चेंडूने मारली आहे बाजी. धाव मिळतील 4. आलाय चौकार. चांगल्या धाटणीचा स्ट्रोक आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धाटणीचा फटका इथे पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून.
पुढचा बॉल, हा चेंडू देखील खाली राहिला होता. ऑन साइडला शॉर्ट बॅक लेफ्टने खेळलेत. एक सिंगल निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न वेगाने बाउंड्री लाईन वरती होते. क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मधून ही रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे. धावा मिळतील त्या दोन संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जिथे 11 धावा धावफलकावरती आहेत. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती 1-1-1. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू झालाय बाद. 1-1-1 हा नेल्सन आकडा आपण स्कोर कार्ड वरती पाहत आहोत. 4 षटकांची मॅच आहे. जास्तीच्या धावा कशा बनवता येतील याकडे कल असायला हवा. एखादं मोठं षटक आपल्याला मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, याची लज्जत निश्चित वाढेल यात मात्र शंका नाही आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ते आपण ऐकतो आहोत. थँक्यू. काही सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. गोगवे गावामध्ये अनेक वर्ष ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं, एक आदर्श शिक्षक म्हणून नेहमी आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सुनील जाधव सर यांचा सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ज्ञानेश्वर कदम यांना विनंती केली जाते की आपण सुनील जाधव सर यांना आपण सन्मानित करूया. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ती गोगवे गावच्या माध्यमातून या ठिकाणी जोपासली जाते. थँक्यू सो मच सुनील सर. पुढील सन्मान आहे एक उत्कृष्ट समालोचक संतोष शिंदे सर यांचाही सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. साहिल शेलार यांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते संतोष शिंदे यांचा सन्मान करूया. थँक्यू सर. मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान घडले तरी काय, जिथे सतीश सनसचा सहज साधा सोपा झेल यष्टिरक्षकाने सोडला. कॅच इथे निसटली आहे. 11 धावा धावफलकावर. हा फटका पहा, कॅच जशी सोडली पुढच्याच बॉलवरती ठोकलाय. आकर्षक षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लांब लचक सर्वाधिक दूरवरचा षटकार आपण पाहिला. संघाची धावसंख्या 17. उजव्या यशीच्या बाहेर आणखीन एक दमदार स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक षटकार. बॉलवरती कॅच निसटला या पठ्ठ्याचा. पुढचे 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाल्यात. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. बाग फुटल्यावर कॅच महत्वाची आहे. दूर राहिला क्षेत्ररक्षक. चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही. इथे धावा देखील मिळतील. मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 धावा वेगाने कंप्लीट करण्यात आल्यात. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल BCC करंजे 11 आणि RCC खर्शी जावळी. जावळीतले संघ आहेत हे दोन्ही आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळेल नेत्रळ कुसखुर्द उमरोडी असोसिएशनचा संघ. उरमोडी असोसिएशनचा संघ जो मात्र खेळत असताना पाहायला मिळेल. हा बॉल बॅक फुटला. आणखीन एक नटराज स्टाईलने खेळलाय. पूल करत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी करण्यात येईल. एक सिंगल मिळेल. मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन झाले. खराब धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. काय बॅटिंग करतोय सतीश सनस. निर्भीडपणे निर्धास्तपणे एकट्याने या वाटेवरती चाललाय. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाश उंच उडायची. गड्यात तयारी ठेव मनाची. कधी झुकायची कधी नडायची. या खेळाडूला झुकावे लागते नडावे लागते कारण एका बाजूला विकेट गेल्यात. चांगली बॅटिंग करतोय. पुढचा बॉल आणखीन एक रूम बनवला. जागा बनवली ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यानंतर सामना जो आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल करतोय.
सेमीफायनल क्रमांक 1चा सामना आम्ही खेळवणार आहोत, जिथे मात्र तेटली आणि SBCC कुरोशी आणि गोगवे 11 आणि देवसरे यानंतर लढत असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या आणि जे खेळाडू आहेत त्यांना विनंती केली जाते आपण इथेच थांबा. यानंतर तुमचा सामना म्हणजेच सेमीफायनल क्रमांक 1चा सामना खेळवला जाईल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्या प्लीज. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाल्या महत्त्वपूर्ण, कारण 31 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या, पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. रन्स येत असताना पाहायला मिळाल्या. या 2 षटकांमध्ये धावांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला. पुढचा बॉल लोअर फुल टोस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. क्रिकेटमध्ये असा चेंडू आहे ना, तो मी म्हणेन फलंदाजासाठी आनंददायक आहे. एक ब्लँक चेक आहे, मोठी फटकेबाजी निश्चित पाहायला मिळते अशा बॉलवरती. 37 धावा धावफलकावरती षटकार आलाय. संघाची धावसंख्या 37, 37 रन्स ऑन दी बोर्ड. बॅकफुटला या वेळेला डॉमिनेट केलं होतं, उजव्या सीच्या बाहेर हा बॉल टाकला. नो बॉल, नो बॉल. गोलंदाजीच्या शैलीवरती आलाय आक्षेप. गोलंदाजाची गोलंदाजी करण्यात येईल बंद. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज इथे आढळलाय की ज्याच्या शैलीवरती आक्षेप आलाय आणि ज्याची गोलंदाजी बंद करण्यात येईल. चला नवीन गोलंदाज यायला हवा, नवीन त्वरित गोलंदाज यायला हवा. चला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, नवीन गोलंदाज तुम्ही लगेच द्या, पंचांना विनंती आहे. त्याचबरोबर बॅट्समन आपणही जास्त वेळ घेऊ नका आणि वारंवार बॉल चेक करू नका. आपल्याला विनंती असेल जास्त वेळ तुम्ही सामन्याला घेऊ नका, आपल्याला विनंती आहे. अजून आम्हाला 5 सामने खेळवायचे आहेत. या 4 धावा मिळतील. पेनल्टीच्या 3 आणि नो बॉलची 1. गोलंदाजाला पेनल्टी असेल 3 धावांची. चर्चा एका गोष्टीची जास्तीची झाली ना, मला तर वाटतं की या गोष्टीची होते की सतीश सनदने जे षटकार मारलेत ना ते जवळपास 50 मीटर सीमारेषेपासून लांब मारले आणि तरी देखील तो चेंडूची चाचपणी करतोय. याची चर्चा होते. त्याच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण गेले काही वर्ष मागे वळून जर आपण पाहिलं ना, काही गोष्टीच्या बदलल्या नाही आहेत क्रिकेटमधील. मला वाटतं खेळपट्टी, चेंडूचा आकार, किंबहुना खूप कमी गोष्टी बदलल्या. त्यापैकी एक आहे सतीश सनदची फिटनेस, जी जशीच्या तशी आहे. आणि आज या फिटनेसच्या जोरावरती तो मैदानाच्या आतमध्ये उभा. 41 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज करण्यात येईल बदल. गोलंदाजी मार्कवरती बदल होत असताना प्रवीण याला पाचारण करण्यात आलंय. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळेल षटक कंबाईन स्वरूपामध्ये हाताळलं जाईल. 3रं षटक प्रवीण हातात असताना आणि ज्याच्या साथीला अजिंक्य आणि प्रवीण हे कंबाईन षटक खोलात टाकला. वॉट अ बॉल, वॉट अ फॅन्टास्टिक डिलिव्हरी बाय प्रवीण. खोलात टाकलेला हा बॉल 4ही मुंढ्या चितकेलं फलंदाजाला. कोणतंही प्रत्युत्तर त्याच्याकडे नव्हतं. डॉट बॉल आलाय किरणच्या अगेन्स्ट. अशा रीतीचा बॉल डिलिव्हर्ड करणं ही बाब देखील सोपी नाही आहे. आणखीन एक चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूपर्यंत पोहोचेल तद्वर मात्र मैदानाच्या आतमध्ये केवळ एक सिंगल आली आहे. खोलात गोलंदाजी करतोय सातत्यपूर्ण प्रवीण. प्रवीण तो क्रशर चेंडू हाताळण्यामध्ये ज्याच्याकडे महारत पाहायला मिळाला. हाईटचा चांगला वापर करतो, हार्म ॲक्शनने गोलंदाजी करतोय. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये करडी नजर जी सातत्यपूर्ण आपल्यापर्यंत पाहायला मिळते आहे. रन्स मिळाले 1. संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असावा प्रवीण, ज्याचा वापर इथे होत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
हा चेंडू बॅटची आतली कडा शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. सिंगल मिळेल केवळ. काय गोलंदाजी केली. 3 बॉल हाताळायचे होते या गोलंदाजाला. केवळ 3 बॉल मध्ये अद्याप 2 धाबा त्याने खर्च केल्यात. एका चेंडूचा खेळ अजूनही शेष राहील. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गोलंदाजांसाठी खूप काय नाही असं सकाळपासून आपण म्हणतोय, परंतु प्रवीणची गोलंदाजी पाहताना या खेळपट्टीवरती देखील खूप काय आहे आपल्याला करून दाखवण्याची हिंमत आणि धम्मक असायला हवी. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर उसळी घेणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. काहीतरी शुभ घडत असताना त्याचा अशुभ हा पाठलाग करतच असतो आणि निश्चितच तसंच काहीतरी पाहायला मिळालं. कारण ज्या प्रीतीचा चेंडू इथे हाताळला ना, सर्व काही शुभ घडत होतं. आपण 3 बॉलमध्ये केवळ 2 धावा दिल्यात. अशा परिस्थितीमध्ये चेंडू आपटला. हा बॉल देखील खोलात टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक सिंगल मिळेल, जास्तीचं काही नाही. एकेरीच्या मदतीने या 4 बॉलवरती केवळ 4 धाबा प्रवीणने खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 45 धाबा फलकावरती आहेत. 4 धावांची अर्थात 3 धावांची पेनल्टी, 1 नो बॉल, बोनस स्वरूपामध्ये आलेल्या 4 धावा याही कुठे ना कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतील. फटका चांगला ऑन साइडला. सतीश सणस लांब लचक. मला तर वाटतं या स्पर्धेतला सर्वाधिक दूरवरचा षटकार आला सतीश सणसच्या बॅटमधून. षटकार त्याने ठोकला. शेजारी खेळ मैदानाच्या शेजारी एक सोसायटी आणि त्याच्याही मधोमध पलीकडे चेंडू हा गेलाय. एवढ्या लांब जर चेंडू मारण्याची क्षमता आपल्याकडे आहे ना, तर चेंडू कोणताही असू द्यात आपण बॅटिंग करू शकतो. सतीश सनसने ते दाखवून दिलंय. 51ला 1 शेवटचा षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती. अरविंद दाखल झालाय. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय अराउंड विकेटने. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर जो पडा पाहायला मिळाला. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धाव 52 धावा फलकावरती. अरविंदने अवांतरने सुरुवात केली आहे. ज्या वेळेला 2005-6 साली ज्या वेळेला कृष्णा सातपुते ह्या टेनिस क्रिकेटला जास्तीचा ज्ञात नव्हता, त्यावेळेला वसई विभागामध्ये तो बॅटिंगसाठी आला होता. त्याची बॅट त्याने आणली नव्हती आणि त्यावेळेची चर्चा मला आठवते. व्हाईट बॉल इथे पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल सतीश सनस. इथे व्हाईट बॉल, त्यावरती खेळाडू बाद. मधून रन्स आणि रन्स येतात. संघाची धावसंख्या वेगाने. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. उसळी प्राप्त केली चेंडूने. जिथे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. 28 धावा जिथे 30 धावा सतीश सनसच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी बॉलर आहे. व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच बाय
अजिंक्यच्या माध्यमातून अफलातून नेत्र दीपक कॅच इथे पाहायला मिळाला. ही कॅच नाही तर ही मॅच होती. 1 हँडेड झेल. सूर्यकुमार यादव अक्षर पटेलची आठवण करून देणारे हे झेल खेळाडू बाद. करणे घेतलेला हा झेल तुम्हाला आवडला असेल ना तर मित्रांनो त्याच्या या कॅच साठी टाळ व्हायला काही हरकत नाही आहे. वॉड कॅच बाउंड्री लाईन वरती त्याने हा झेल नव्हे ही मॅच टिपली आहे. अजून विश्वास बसलेला नसेल सतीश सनसला की ही कॅच झाली आहे. अक्षर पटेलने परवाच्या दिवशी सांगितलं की मी अशा रीतीचा झेल घेतला आणि साऊथ आफ्रिका संघाचा महत्त्वाचा खेळाडू जो बाद करण्यामध्ये खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया टीमचा महत्त्वाचा खेळाडू बाद करण्यामध्ये जे यश मिळालं. कुलच्या गोलंदाजी करत होता कुलदीप यादव आणि त्याच वेळेला एक चांगला झेल बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर मात्र टिपलेला पाहायला मिळाला होता. पाऊस पुन्हा एकदा आलाय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील. बोट कशाकडे खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने बाद. 55 धावा धावफलकावरती आहेत. चौथा खेळाडू बाद. अगदी एक पारितोषिक येत आहे. महेश सनस मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत आणि त्यांनी जर षटका ठोकला तर वाई तालुक्यातील स्टार खेळाडू अजित बडे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये दिली जाईल. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा खेळाडू नॉन स्ट्राईक एंड वरती महेश आहेत तर शुभम आला नवीन बॅटर स्ट्रायकर एंड वरती. शुभम वाडकर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. परंतु वाडकर मरल्यानंतर एकाच नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये निश्चित होईल. तो होता अजिंक्य वाडकर. काय कॅच त्याने टिपली आहे. एका हातामध्ये आपला एकही हात काफी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. या षटकातील चेंडू झाले ते 4. दोन बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या सीच्या बाहेर वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला. स्किट झाला खेळपट्टीवरती पडल्यानंतर. एक धावनीची दुहेरीचा प्रयत्न. डायरेक्ट थ्रो. पंचांकडे अपील. आणखीन एक खेळाडू बाद. धोंडेवाडी ससेवाडी टीमची धावसंख्या धावफलकावरती सध्या परिस्थितीमध्ये 56 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. हाफ ट्रॅकर हा बॉल इथे पाहायला मिळाला. उसळी घेणारा हा डॉट बॉल आला. पूर्वार्धाचा खेळ संपला. आसरे बोरगाव टीमने प्रथम बॅटिंग करत असताना रन्स बनवल्यात. त्या तब्बल 56-57 धावसंख्येचे टार्गेट या मॅच मध्ये असेल. विनंती असेल आपण मैदानाचा ताबा घ्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावा. या फर्स्ट इनिंग मध्ये थोडंसं जास्त वेळ गेलाय. चला टीम आसरे बोरगाव लगेच क्षेत्ररक्षणाची रचना करा. त्याचबरोबर टीम दोंडेवाडी आणि टीम ससेवाडी आपल्यालाही विनंती आहे की आपली ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला पुढील टॉस महत्त्वपूर्ण आहे. विनंती असेल चला दोन्ही संघ सेमीफायनल क्रमांक 1 या स्पर्धेची टीम देवसरे टीम गोगवे 11. चला कॅप्टन या. त्याचबरोबर टीम SBCC कुरोशी आणि तेटली टीम आम्ही टॉस करतोय. महत्त्वपूर्ण लढत आहे आणि या टॉससाठी एक उत्कृष्ट गुणलेखक वाई तालुक्यातील एक चांगले खेळाडू बँक ऑफ बडोदा
अंकुजी चिकणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही कॅप्टन आहेत ह्या KSKच्या टॉप टीम आहेत. सेमीफायनल होते. छापा आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? 3 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण करताय. समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल? 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. सेमीफायनल आहे. संधी आहे या स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्याची. आणि समोरच्या बाजूने जर आपण विचार केला तर अगदी पश्चिम महाराष्ट्रातील असोसिएशनमधल्या 2 टीम येतील. त्यांच्याबरोबर खेळण्याची वेगळी मजा असेल. कशा पद्धतीने या मॅचमध्ये बॅटिंग कराल आणि कशा पद्धतीने मॅच खेळाल? जसं सकाळपासून खेळत आलं तसंच प्रयत्न करू आणि आमचा 100% देऊ आणि त्यांना पण हरवण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांमध्ये किती धावा? 50+. फायनलमध्ये जाणार का? हां, स्पर्धेमधलं पहिलं पारितोषिक घेऊन जाणार का? जाणार. थँक्यू सो मच. चला सामना सुरू करा प्लीज. टीम आसरे आणि CKM बोरगाव तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगितलं जात आहे की आपण क्षेत्ररक्षणाची रचना करा. यानंतर सुद्धा 5 मॅच आहेत. चला लवकर प्लीज. टीम आसरे आणि बोरगाव. राजू बॉल दे दोन. बॉल दे दोन. ससेवाडी टीम आणि टीम दोंडेवाडी चला बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला विनंती आहे. चला लवकरात लवकर. टीम ससेवाडी आणि टीम दोंडेवाडी निघताय. बॅट्समन पाठवा. टीम ससेवाडी आणि दोंडेवाडी आपल्याला विनंती आहे. बॅट्समन पाठवा प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. टीम ससेवाडी आणि टीम दोंडेवाडी आपले बॅट्समन ओपनिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. ससेवाडी आणि दोंडेवाडी टीम सूरज दोंडे आपली बॅट्समन पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आम्ही इथून 3 ते 4 वेळा तुम्हाला सांगितलंय. अजूनही 5 मॅचेस खेळवायचे आहेत. लगेच या लवकर. आणि नवीन बॅट्समन सुद्धा तयार ठेवा प्लीज. मुख्य व्यासपीठावरती आपण काही सन्मान घेऊया. तोपर्यंत आयोजन समितीच्या माध्यमातून सन्मान घेतो आपण. उत्कृष्ट गुणलेखक वाई तालुका बँक ऑफ बडोदा. अंकुश चिकणे यांचा सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करतोय. गौरव धुमाळ यांना विनंती करतो या आपण आपल्या शुभ हस्ते आपण अंकुश चिकणे यांचा सन्मान करूया. क्रिकेटवरती ज्यांचा अतोनात प्रेम आहे आणि कोणतीही स्पर्धा असो त्या ठिकाणी गुणलेखक म्हणून एक ना एक मॅच ते त्या ठिकाणी करत असतात. आमचे मित्र अंकुश चिकणे यांना आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हार जीत येईल पण डावर जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होणे उजळायचे पुन्हा. या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल कारण रन्स बनला त्या 56-57चा करायचा आहे. पाटलाक आघाडीची जोडी अजिंक्य आणि त्याच्या साथीला तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. अजिंक्य स्ट्राईक एंड वरती आहे ज्याने कफलातून झेल टिपला या स्पर्धेतला. पहिला बॉल डाव्या यष्टीच्या बाहेर गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. एकंदरीत जर बॅटिंग करणारा संघ धोंडेवाडी ससेवाडी या टीमने जर का कॅल्क्युलेशन जर का केलं ना तर मला तर वाटतं खऱ्या अर्थानं एका गोष्टीचं कॅल्क्युलेशन आवर्जून त्यांना करावं लागेल. सतीश सनसचा शून्यावरती जोडलेला झेल. यावेळचा बॉल अगदी टपली मारली, कट केला पॉइंटला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. षटकार. जरूर सांगितलं अपना टाइम आएगा, बल्ला लेके आया है तो रन बना के जाएगा. हलके हाताने हॅशटॅग रिस्पेक्ट दिली या बॉलला. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण खराब होत आहे. धावा मिळतील त्या पुन्हा एकदा 2. क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये किरण त्या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु त्याच्या हातातून रन्स इथे पुन्हा एकदा मिळत असताना पाहायला मिळतात त्या 2. 9 धावा धाव फलकावरती आहेत. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा. धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल
यावेळेचा चेंडू हलक्या हाताने शॉर्ट बॅक लेफ्टने खेळलेत. पॉइंटला सिंगल मिळेल दुहेरीसाठी. अजिंक्य सरसावला तर होता. फेकी खराब झाली आहे. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सिंगल आली त्याचं कन्व्हर्जन डबल मध्ये करण्यात आलं. अजिंक्यने ज्या वेळेला कॉल दिला होता त्यावेळेला जर फलंदाज स्ट्रायकर एंड वरून तेजस धावला असता तर इथे 3 ते 4 निश्चित होत्या. आपण पहिली धाव वेगाने कंप्लीट करायला हवी. ज्यावेळेला मला आठवतं की शालेय क्रिकेट आणि किंबहुना सुरुवातीच्या कालखंडामध्ये या गोष्टीचे धडे गिरवले जातात की पहिली धाव ही तुम्ही वेगाने घ्या. रन्स आल्यात त्या दोन संघाची धावसंख्या 11 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग. फाईन लेगला आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील त्या 4. हा आला वाईट बॉल. त्यावरती चौकार. अजिंक्य वाडकरच्या डोक्यावरती ना एक 4 धावांचं कर्ज होतं ते त्याने फिरलं असं म्हणावं लागेल. कारण त्याने गोलंदाजी करत असताना नो बॉल 3 धावांची पेनल्टी आणि नोच आहे अशा 4 धावांचं कर्ज त्याच्या डोक्यावरती होतं ते त्याने उतरवलं. 5 धावा आल्यात आणि अर्थात संघाची धावसंख्या 16 धावा धाव फलकावरती आहे. 57चा पाठलाग चालू आहे. 57चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा दशरथ खोलात टाकला. थेट यस्त्यांचा वेध. दांडी गुल. खेळाडू क्रमांक पहिला बाद. फलकावरती आहेत. अर्थात विजयासाठी अजूनही आवश्यकता 41 धावसंख्येची. येणारे 20 चेंडू आणि 41 धावा. अजिंक्यवरती एक कर्ज होतं त्याने ते फेडलं. परंतु अगदी अजून एका खेळाडूवरती कर्ज आहे जो यष्टिरक्षक होता ज्याने सतीश सनेचा कॅच सोडला होता. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायला हवं. थोडीशी घाई करा. आपण वारंवार या गोष्टीची सूचना देतो आहोत. सतीश सनसने 30 धावा बनवल्या. यस्टॅनच्या पाठीमागे जो कीपर होता त्याच्या अंगावरती आता 30 धावांचं कर्ज आहे. कारण शून्यावरती सतीश सनस बाद झाला असता. त्याने 30 धावांची वादळी खेळी केली. संघाची धावसंख्या 16. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीप बॅकवर्ड्स ऑफ द स्क्वेअर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. दुहेरीचाही प्रयत्न करण्यात येतो मैदानाच्या आतमध्ये. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावांसाठी वेगवान आटापिटा करत असताना धाव पाहायला मिळते. 18 धावा धाव फलकावरती. एक खेळाडू बाद झालाय. येणाऱ्या 19 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 19 चेंडू मध्ये 39 धाव संख्येची गरज. 39 ची आवश्यकता. 19 बॉलचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला. चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 24 रन्स. 24 रन्स ऑन दी बोर्ड. व्यासपीठावरती ज्यांचं आगमन या ठिकाणी होतं या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय KSK प्रतिष्ठान आणि KSK प्रतिष्ठानचे फाउंडर मेंबर KSKचे प्रमुख सल्लागार आदरणीय राम शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं मंचावरती मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आमचा सर्व प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी मैदानाच्या कानाकोपऱ्यामध्ये आलेला हा सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचं पुन्हा एकदा गोगवे ग्रामस्थ आणि गोगवे टीमच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. आणि लगेच मॅच सुरू करा. आपण जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला वारंवार विनंती करतोय आम्ही. 18 बॉल 33 ची आवश्यकता आहे. सतीश सनस स्वतः गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. चला घाई करा. जास्तीचा वेळ दिला जाणार नाही. 18 बॉल 33 ची गरज. 24 धावा धाव फलकावरती. या स्पर्धेमध्ये 49 चौकार आणि 60 षटकार आलेत. 60 षटकार अद्याप स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. सतीश सनस गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना स्ट्राइक एंड वरती बॅटर तेजस पहिला बॉल फेस करेल.
खोला टाकला, शॉट बॅक लेफ्टने ड्राईव्ह केला, प्लेसमेंट चांगली आहे, सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो मैदानाच्या आतमध्ये. ही रन्स जोखीम भरी आहे, ही धाव जोखीम भरी होती तेजससाठी. शॉट बॅक लेफ्टने खेळला जरूर, प्लेसमेंट चांगली होती, परंतु कौतुक क्षेत्ररक्षकाचंही करायला हवं. ज्या दर्जाची फेक पाहायला मिळाली आहे. काल सायंकाळपासून सुरू झालेला धोधो कोसळणारा पाऊस अचानकपणे थांबलाय आणि खेळपट्टीवरती केवळ धावांचा पाऊस पडत असताना आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती 26 at 26 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही या मॅच मध्ये विजयासाठी 32 ची आवश्यकता आहे, परंतु या खेळाडूचा थाट पहा. चेंडूची वाट लावली आहे त्याने, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वरती आहे 31 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती सिंगल आणि तदनंतर षटकार. हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतः सतीशनं धावतोय. अफाट फिटनेसच्या जोरावरती या खेळाडूने अद्याप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलंय. प्रतिभा त्याच्याकडे ठासून भरलेली आहे आणि अफाट फिटनेसच्या जोरावरती त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एकंदरीत एक गोष्टीची चर्चा आवर्जून कोविड कालावधी संपल्यानंतर पाहायला मिळाली. फिटनेस सर्वाधिक मोठी चर्चेची विषय आहे. सिंगल आल्यानंतर संघाची धावसंख्या 32 धावा धावफलकावरती आहेत. 57चा पाठलाग करत असताना चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. तेजसने यावेळेला मोर्चा बांधणी केली आहे, त्याने देखील हात खोललाय, चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सतीश सनसने बॉल चॉईस करून करून प्रतिस्पर्ध्याला मारलं, परंतु तेजस धोंडे बिना चॉईस करता मारतोय. हा पाटलांचा लेग नाही आहे, हा धोंड्यांचा लेग आहे. काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. सतीश सनस बॉल बाहेर गेला ना की बॉल चॉईस करत होता, मग मारत होता, परंतु तेजस बॉलकडे पाहतही नाही. तू टाक मी मारतो. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 38. 38 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल सतीश पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीने तू टाक टाक मी मारतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार. फलकावरती पाहायला मिळत आहेत. 13ची गरज आहे. येणारे बॉल आहेत ते 13. रन बॉल इक्वेशन. 13 बॉल 13ची गरज. तेजस काय बॅटिंग करतोय. डावखुऱ्या हाताचा खेळाडू हा विस्फोटक नेहमीच असतो. आणखीन एक लोड फुलटोस ऑन साइडला गार्डन मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 3 बॉल 3 षटकार. नवी मुंबई क्रिकेटमधलं पहिलं शतक ज्यांनी ठोकलं, अर्थातच 24 बॉल आणि 101 धावा ज्यांनी ठोकल्या, मयूर पनाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून या स्पर्धेदरम्यान सरचे स्वागत. मयूर पनाळकर यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती प्लीज या. या नवी मुंबई नगरीमधलं पहिलं शतक ठोकणारा शतकवीर हा पश्चिम महाराष्ट्रातला ढाण्या वाघ अर्थातच मयूर पनाळकर 32 शिराळाकडून बिलॉंग करतो. 24 बॉल 101 धावांची जबरदस्त खेळी केली आणि त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करूया. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि त्यांचा सन्मान आपण करूया. श्री सकाराम शेठ कदम यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पहिला शतकवीर नवी मुंबई नगरीमधला 24 बॉल 101 धावा ज्यांनी कुठल्या या सीझनमध्ये नाव आहे मयूर पनाळकर. टेनिस बॉलमध्ये त्यांनी ते शतक झळकावलं होतं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. थँक्यू सो मच मयूर पनाळकर. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच.
4 बॉल 15 धावसंख्येवरती नॉट आउट खेळणारा प्रवीण ऑन स्ट्राईक. फटका फासलाय, मिस टायमिंग आहे, कॅच पकडली तर महत्वाची राहू शकते. हा झेल ही निसटलाय, जीवदान मिळाला प्रवीणला. 5 बॉल 16 वरती तो नॉट आउट आहे. 4 बॉल मध्ये 19 धावसंख्येवरती तेजस नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 51. विजयासाठी अजूनही 6ची आवश्यकता. 11 बॉल आणि विजयासाठी 6ची गरज. 11 चेंडू आणि 6 धावा. पुढचे दोन्ही संघ आपण लक्ष वेधूयात. सेमीफायनलची मॅच राहील आणि दोन्ही संघ तयार राहा. उजव्या यष्टीवरील बॉल पहा, व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अविश्वसनीय. मॅच संपवली आहे. 14 बॉल मध्ये हा सामना इथे संपवलाय. थोडंसं फास्ट करूया. आणखी काही मजेदार मॅचेस, महत्त्वाच्या मॅचेस आहेत. सेमीफायनल असतील 2, त्यानंतर फायनल असेल. चला लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. टीम देवसरे गोगवे आणि त्यांच्या अपोजिट